200-250 रुपयासाठी पर डे वर काम केलं ज्युनियर आर्टिस्ट म्हणून सिरियल्स मध्ये. सो हा जो स्ट्रगल आहे ना माझा, आय थिंक तो स्ट्रगल मला मॅच्युअर बनवतो, की मला जो पण चान्स मिळेल, आय डोंट केअर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असतील, पण मला तो चान्स शेवटपर्यंत सोडायचा नाही. म्हणून हा 8 आठवडे आय मेड शुअर की जोपर्यंत रुचिता शो मध्ये तोपर्यंत फक्त रुचिताच गाजली पाहिजे. नमस्कार, मी निकिता. ए टू झेड मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बिग बॉसच्या घरात आपल्याला सगळेजण वेगवेगळे स्पर्धक दिसले, पण काही स्पर्धकांनी आपल्या शब्दांच्या डिक्शनरीमध्ये भर टाकले. त्याच्यापैकी एक म्हणजे रुचिता. खूप खूप स्वागत आहे रुचिता, कशी आहेस तू? मस्त असण्याचा ढोंग करतीये. पण पार्ट ऑफ बिग बॉस रुचिता खूप एक चांगली माणूस म्हणून खूप चांगली आहे असं आम्हाला कळलंय. कारण आम्ही आधी जे इव्हेक्टेड कंटेस्टंट होते, म्हणजे करण असेल किंवा बऱ्याच जणांनी सांगितलं की रुचिता जेवढी ओरडते, जेवढी चिडते, त्याच्यावर दुप्पट दाखवलं जातं असं म्हणालंय. आणि रुचिता खरं तर तेवढं नाही चिडत घरात, असं बरेच जण म्हणाले. सो तुझं काय मत आहे याच्यावर? थँक्स टू लॉर्ड कोणीतरी माझी बाजू पहिल्यांदा घेतली, आणि आता मला मे बी त्या गोष्टीला तितकं डिफेंड करायची गरज नाही, कारण की आता लोकांना हळूहळू कळतंय. आपण जे बघतो ॲज अ ऑडियन्स ते 24 तासापैकी फक्त 1 तास असतो. सो ते हायलाइटेड मोमेंट असतात जिथे मी फक्त किंचाळताना, ओरडताना, भांडताना दिसते. पण माझे खूप सारे रूप होते ज्याच्यामध्ये मी शांतही होते, मी त्यांच्याशी मिक्सअप होत होते, त्यांच्यासोबत हसत खेळत राहत होते, नाचत होते, भिरभिरत होते. पण त्या गोष्टी नाही आल्यात बाहेर, आणि मी जेन्युअनली इतकी अरोगंट आणि इतकी लाऊड नाहीये. कधी कधी ते होऊन जातं, ते कधी कधीच एपिसोड मध्ये आलेत. पण जेव्हा तू घराच्या बाहेर निघत होतेस तेव्हा रितेश सरांनी पण सांगितलं की तुला आम्ही बऱ्याचदा वळण देण्याचा प्रयत्न केला, चांगल्या मार्गाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. तर कुठेतरी काय नेमकं मिस झालंय रुचिताकडून? आय थिंक ते चांगलं वळणच माझ्यासाठी बॅकफायर केलंय. कारण 6 आठवडे माझा एकच पेस होता. आणि विषय असा होतो ना की तुम्ही तुमची पर्सनॅलिटी 1 ते 1.5 महिन्यात नाही बदलू शकत. हे 22 वर्षाचा तो साठा असतो जो आपल्या लहानपणापासून आपली अपब्रिंगिंग, सराउंडिंग, आपले फ्रेंड्स हे सगळे इन्फ्लुएन्स करतात ते फॅक्टर्स. आणि तुम्ही अचानक एका शो साठी 1.5 महिन्यात ते नाहीच बदलू शकत, तुम्हाला कोणीही कितीही कितीही समजवा. अचानक जर का तू शुद्ध बोलतेस आणि तुला जर का अचानक कोणी गावठी बोलायला सांगितलं, तर ते तू अचानक नाही बोलू शकत. तू काही काळासाठी ढोंग करू शकतेस, पण ते तू पर्सनॅलिटी 1.5 महिना नाही वावरू शकत. आणि जर का मी गावठी बोलते आणि मला अचानक कोणतरी बोललं की तू सोफिस्टिकेटेड बन, तू एकदम हाय क्लास लोकांसारखी बोल, मी अचानक ते नाही करू शकत आहे. मी प्रयत्न केला आणि तो माझा प्रयत्न दिसतही होता ऑडियन्सला. आणि मे बी म्हणूनच लोकांना मी हळूहळू आवडायला लागले होते. लाईक 100% निगेटिव्हिटी पासून ते आता 50-50 वरती आलं होतं, मे बी 70-30 वरती आलं होतं, जेव्हा लोक रडतायत माझ्यासाठी. आणि हा जो शेवटचे 2 आठवडे होते, जेव्हा मी भांडणं डिझॉल्व्ह केले होते, मी माझ्या भांडणाचे ॲग्रेशन किंवा लाऊडनेस होता ते मी सरकॅझम आणि ह्युमरकडे वळवलं होतं. मी भाषा टोन डाऊन केली होती. आय थिंक तेच बॅकफायर केलं, कारण माझा जो ओरिजिनल फ्लेवर होता ना, मी तोच गमावला शोमधून. कारण तू जेव्हा घराच्या बाहेर आलीस तेव्हा डीपी दादाने सुद्धा स्टेटस टाकला. डीपी दादाचं माहितीच असेल तुला. तर असे बरेच जण तुला सपोर्ट करतात. सो आता त्याच्याबद्दल काय सांगशील? टू बी ऑनेस्ट मला डीपी दादाचं एवढं काही माहित नाही. हा, मी बघितलं डीपी दादाने मला सपोर्ट केला, पण बाकीच्या लोकांचा डीपी दादा सोडून जे बाकीचे लोक दिसले एक्स कंटेस्टंट्स, वाहत्या गंगेत सगळ्यांनी हात धुवून घेतले की बाबा हेट मिळतीये, तर चला आपण पण हात धुवून घेऊया, ज्यांचा आणि या सीझनचा काही एक संबंध येत नाही. नाही, पण डीपी दादा असं म्हणाले की ते तुला टॉप 5 मध्ये वगैरे बघत होते, असं त्यांनी छान सपोर्ट केलाय असं म्हणताय. डीपी दादासाठी तर नेहमीच ती जागा असेल की डीपी दादानी मला शोच्या आधी, म्हणजे शो त्यांना जेव्हा कळलं मी चाललीये म्हणून, त्यांनी तेव्हा सुद्धा मला मेसेज केला होता, आणि नेमकी मी तेव्हाच घराच्या आत गेले होते. सो मला खूप छान वाटलं की ते आधी माझ्या अगेन्स्ट होते, पण नंतर ते माझ्या फेवर मध्ये आले, त्यांनी मला टॉप 5 मध्ये बघत होते, आणि भरपूर लोक मला टॉप 5 मध्ये बघत होते. सो एक एक्स कंटेस्टंट जे ऑलरेडी ती जर्नी जगून आले, सो जर का त्यांना वाटतं मी टॉप 5 डिझर्व करत होते, तर मे बी मी खरंच टॉप 5 डिझर्व करत होते. बिग बॉसच्या घरात टोळी पडली, टोळी बनली, फुटली, काही नवीन लोकांमुळे फुटली, याच्याबद्दल काय सांगशील? टोळी कधीच नवीन लोकांमुळे फुटली नाही. टोळी फक्त एका व्यक्तीमुळे फुटली, ती म्हणजे अनुश्री. अनुश्रीने ती फुटली नाही, ती फोडली. जाणीवपूर्वक फोडली. अनुश्रीचा डे 1 पासून गेम खूप क्लिअर होता. ती बोलली होती, आम्ही बाकीचे लोक खूप इमोशनली एकत्र आलो होतो. आम्ही कोणाला हात पकडून कधीच घेऊन नाही आलो की तू आमच्यासोबत खेळ, तू आमच्यासोबत खेळ. ते एक जेन्युइनली इमोशनल लेवलवरती कनेक्शन बनत गेले, आम्ही एकसाथ बसत गेलो आणि टोळी फॉर्म होत गेली. त्याच्यामध्ये तन्वीही होती, राधाही होती. राधाचं एविक्शन झालं तेव्हा आम्ही 4च लोक राहिलो. आम्हाला क्लिअर होतं, कारण अनुश्रीने डे 1 लाच सांगितलं होतं की मी काय इमोशनली कनेक्टेड नाहीये, माझ्याकडनं काय एक्सपेक्ट करू नका.
पण आपण त्या घरामध्ये इमोशन्सवर कंट्रोल नाही ठेवू शकत. आम्ही इमोशनली कनेक्ट होत गेलो, ती इमोशनल कनेक्शन तिच्यामध्ये ते नव्हतं. सो तिने गेमसाठी ते जाणीवपूर्वक तोडली. रोशन दादाला पण फोडण्याचा प्रयत्न केला, चुगली दाखवून, सगळ्या घराने भरवून, पण तो नाही फुटला कारण त्याला तो ट्रस्ट होता आमच्यामध्ये. सो फुटली नाही, ती फोडली, ती अनुषीनेच फोडली. विशाल बद्दल काय सांगशील? खूप जेन्युइन कनेक्शन डे वन पासून. माझं तितकं जेन्युइन कनेक्शन फक्त एकच होतं, तन्वी. त्याच्यामुळे ना मला तिचा जो राग होता ना, तो एक दुश्मनासाठीचा राग नव्हता कधी. तो एका आपण हक्काच्या मैत्रिणीवरचा राग होता, की जेव्हा हक्काने, जेव्हा तिला माझी गरज होती तेव्हा मी होते उभी. जेव्हा पहिल्या आठवड्यात घर तिच्या अगेन्स्ट होतं तेव्हा ती खूप निगेटिव्ह गेली होती, तेव्हा मी तिच्यासाठी उभी होते. तिच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये स्वतःची कॅप्टन्सी असल्यासारखी लढली आहे, सगळ्यांना भांडली आहे तिला कॅप्टन बनवण्यासाठी. ती जेव्हा तुटली की तिला कॅप्टन्सी नाही भेटली तेव्हा मी होते तिच्यासाठी. ती जेव्हा सागर त्याच्या कॉमेडीवरनं बोलली आणि घर तिच्या अगेन्स्ट गेलं तेव्हा मी होते तिच्यासाठी उभी. पण जेव्हा तिला कळलं भाऊच्या धक्क्याला की मी खूप निगेटिव्ह गेलीये, तिने एक सेकंद नाही विचार केला माझा हात सोडायला. सो ते दुश्मनीपेक्षा ना ते एक हर्ट आणि डिसअपॉइंटमेंट होती एका मैत्रिणीमध्ये, की जेव्हा मला तुझी गरज होती ना तू माझ्यासाठी नव्हतीस. सो ते जे नातं होतं ना ते विशालनी जपलं होतं. जे मी तिच्यासाठी केलं होतं ना ते विशाल माझ्यासाठी करत होता. डे वन पासून घर माझ्या अगेन्स्ट होतं, पण विशालला माहिती होतं की मी हे मुद्दाम नाही करत आहे. माझी पर्सनॅलिटीच अशी आहे. लोक ट्रिगर करतायत, इन्स्टिगेट करतायत, त्याच्या वाचून मी तोंड उघडते आणि माझ्या तोंडातून काहीतरी निघतं, मग मी विलन होते आणि लोकांना सिंपथी मिळते. लोक काहीच करत नाहीत. लोक फक्त इव्हन ठिणगी पेटवून जातात, त्या ठिणगीमध्ये मीच जळत राहते आणि सिंपथी ते घेऊन जातात. सो तो एक डे वन पासूनची एक जेन्युइन बॉन्ड होता, एक इमोशनल अटॅचमेंट होती, एक समजूतदारपणा होता की तो मला समजत होता. सेम होतं रोशन दादासोबत की ते लोक मला समजत होते. म्हणूनच रोशन दादाची पर्सनॅलिटी माझ्या खूप अपोजिट होती. मी खूप बोलते, भांडते आणि रोशन दादा अजिबात नाही. तरी सुद्धा तो जर का मला समजतो याचा अर्थ मी इतकी वाईट नव्हते जितकं दर्शवलं गेलं. आता रिसेंट व्हिडिओज मध्ये आम्ही पाहिलं की तुला चक्कर आली आणि विशाल म्हणजे विशालमुळेच आली असं म्हणतात ते सगळे, आणि त्यानंतर विशाल तुला सोडून गेला. काय काय नेमकं घडलं ते? ओके, सो ते खूप वेगळ्या डिरेक्शनला घेऊन दाखवलं गेलंय. विशालमुळे चक्कर आली नव्हती. मला नाही माहिती त्याच्या आदलं मधलं टेलिकास्ट केलंय का, कारण की मला तेवढा टाइम नाही मिळाला. विषय असा झाला होता, विशालचं माझं ते कॉन्व्हर्सेशन झालं होतं, मला तुझं तोंड नाही बघायचं हे ते. त्याच्यानंतर मी राखीकडे गेले होते, कारण संस्कृती आमच्याबद्दल काय बोलली होती हे राखीला माहिती होतं. राखीने मला सांगितलं की संस्कृतीचं म्हणणं असं होतं की बिग बॉसवाले हे दाखवत नाहीत, मग बिग बॉसवाल्यांनी हे का दाखवलंय असं. ते बाहेर खूप घाण दिसलंय, खूप घाणेरड्या लेवलवरती तुमचं नातं दिसतंय, खूप घाणेरडी फ्रेंडशिप दिसतेय. फ्रेंडशिप दिसत नाहीये, खूप काहीतरी विचित्र दिसतंय, खूप एक्स्ट्रीम चाललंय, लोक खूप हेट करतायत आणि ते नातं खूप क्रीपी दिसतंय. सो त्या विचाराने ती मला चक्कर आली होती की हे कधी नव्हतंच, हे चुकीचं घडलंय, चुकीचं दाखवलं गेलंय किंवा दिसलंय, आणि या गोष्टीचा फरक आमच्या दोघांच्या इमेजला पडणार आणि सगळ्यात जास्त माझ्या, कारण माझं आता वाढतं वय आहे. माझं माझं पण पुढे जाऊन काहीतरी, माझी पण फॅमिली सेटल होईल, माझं आता नवीन सुरुवात झाली आहे करिअरला, आणि ज्या गोष्टी मी केल्याच नाहीये त्या गोष्टी काय दिसतायत, आणि मी रियालिटी शो केलेत त्याच्यामुळे मला भनक लागली की काय दिसलं असणार आहे. सो त्या गोष्टीचा विचार करून चक्कर आली आणि सगळ्यांना असं वाटलं की मला विशालमुळे चक्कर आली. आता मी इतकी लहान तर नाहीये की विशाल मला बोलेल की जा माझ्यापासून लांब आणि मी चक्कर येऊन पडेल. राखी, जेव्हा तुला चक्कर आली तेव्हा राखी जोरात ओरडली की विशाल तिला चक्कर आली. जेव्हा तू एलिमिनेट झाली तेव्हा राखी ओरडली. म्हणजे राखी पण अशी खूप आतून खूप सॉफ्ट आहे आणि बाहेरून खूप कठोर आहे. राखी कशी आहे तुझ्यासाठी? राखीला इतका सॉफ्ट कॉर्नर होता माझ्यासाठी, इतका जास्त. राखी बोलली होती की मला घराच्या बाहेर येऊ दे, मी पर्सनल लेवलवरती तुझ्यासाठी खूप काही करणार आहे, मला तुझ्यामध्ये ती जिद्द दिसते. ती मला नेहमी बोलायची तू छोटी राखी सावंत आहे, तू छोटी राखी सावंत आहे. कारण ती बोलली की मी तुझ्या वयाची होते ना, मी सेम तुझ्यासारखी होते, वर्ल्ड अगेन्स्ट मी. लोकांचा मला फरक नाही पडायचा, मी इतकीच स्ट्रॉंग ओपिनियन वाली होते, मी अशीच होते बिनधास्त, मला कोणाचा काहीच फरक नव्हता पडत. आणि ती बोलली की मी जितका या शो साठी विचार करते तितका जर का मला या घरात कोणी शो साठी विचार करणारं दिसतं, ती म्हणजे तू. तू कधीच एक मिनिटं सुद्धा शांत बसलेली नसतेस, तुझ्या डोक्यात कंटिन्यू असतं की काय कॉन्टेंट नवीन, काय करायचं काय करायचं काय करायचं. ती बोलली जी माझ्यात जिद्द आहे ना ती मला तुझ्यात दिसते. आणि त्याच्यामुळे आल्या आल्या ती एक पर्स्पेक्टिव्ह घेऊन आली ती माझ्यासाठी. ती खूप माझ्याशी भांडलीये, खूप बिलो द बेल्ट हिट केलंय, पण तो पर्स्पेक्टिव्ह तिचाच बदलला विथ टाइम. मी काहीच नाही केलं, पण तिला कळलं की व्हॉट आय एम डुईंग फॉर द शो, मी शोसाठी किती एफर्ट्स घेतेय,
माझी ही पहिली संधी आहे आणि तरी सुद्धा मी ती संधी लाईटली नाही घेते. काही लोक फक्त झोपा काढत राहिले आणि काही लोक माझ्यासारखी होते जे शेवटपर्यंत 8 आठवडे कंटिन्यू दिसत राहिले, गेम खेळत राहिलो आणि ते तिला खूप आवडलं आणि त्याच्यामुळे ती अशी होते की माझं नेहमी तुझ्यासाठी सॉफ्ट करणार असणार आहे, तू छोटी राखी सावंतच. तू म्हणालीस की तुझं वय वर्ष 22 आहे, पण तुझ्या अनुभवावरून आणि तुझ्या पूर्ण एका स्पिरिटवरनं वाटत आहे की तू 22 वर्षांची, तू मोठी वाटतेस. हे सगळं तुला कुठून आलं? ही एनर्जी कुठून येते तुला? माझ्या स्ट्रगलवरून, माझ्या फायनान्शियल कंडिशन्सवरून. खूप लहानपणापासून खूप स्ट्रगल केलाय मी. म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्रीच्या 1-1 वाजेपर्यंत माझी कंटिन्यू शाळा झाली की ह्या क्लास, तो क्लास, तो क्लास, तो क्लास. घरच्यांकडे पैसे नसायचे. पप्पा मम्मीने लोन काढून मला शिकवलंय. छोट्या भावाने क्रिकेट स्वतःचं सोडलं फक्त मला माझ्या करिअरमध्ये सपोर्ट करण्यासाठी, किंवा कारण कोणातरी एकाचं स्वप्न पूर्ण होऊ शकत होतं. सो मी हा स्ट्रगल बघितलाय की मी कुठून आलीय. मी लोकांच्या लग्नांमध्ये वरमाला देण्यासाठी, त्यांच्या नवरा नवरी चालतायत त्यांच्या तिथे लिचिम घेऊन डान्स करताना, त्यांच्या रस्त्यात फुलं टाकताना ही सगळी कामं केली आहेत. बॅकग्राऊंड डान्सिंग केलंय मी काही पैशांसाठी, 200-250 रुपयासाठी पर डे वर काम केलं ज्युनियर आर्टिस्ट म्हणून सिरियल्स मध्ये. सो हा जो स्ट्रगल आहे ना माझा, आय थिंक तो स्ट्रगल मला मॅच्युअर बनवतो की मला जो पण चान्स मिळेल, आय डोंट केअर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असतील, पण मला तो चान्स शेवटपर्यंत सोडायचा नाही. म्हणून हा 8 आठवडे आय मेड शुअर की जोपर्यंत रुचिता शो मध्ये तोपर्यंत फक्त रुचिताच गाजली पाहिजे. जसं तू म्हणालीस की तुला फार छान अनुभव आहे, तुझे बाबा सुद्धा तुला फार सपोर्ट करतात. तुझे बाबा मला आता भेटले, ते म्हणाले की ती जेव्हा लहान होती तेव्हापासून ते मी तिच्या प्रत्येक इव्हेंटला, प्रत्येक कार्यक्रमाला तिच्या सोबत असतो नेहमी. म्हणजे 24 तास जर सतत शूट चालू असेल तर सतत सोबत असतो. हे सगळं कुठून? म्हणजे बाबा सुद्धा सपोर्ट करतात, आई सुद्धा तेवढीच सपोर्ट करते, याच्याबद्दल काय सांगशील? पप्पा माझे कोल्हापुरात झणकार ऑर्केस्ट्रामध्ये होते डान्सर म्हणून. त्यांचं स्वप्न होतं डान्सर बनणं, पण परिस्थितीमुळे कधीच बनू नाही शकले. त्यांना पाहिजे होते की माझ्या पोरीने हिरोईन बनावं. त्यांनी इतके लढलेत, इतके झिजलेत माझ्यासाठी. आमची परिस्थिती नसताना कुठे पण काही असू दे, पप्पा नेहमी मागे 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 मागे. आमच्याकडे तेव्हा गाडी नव्हती, आम्ही जिथे तिथे ॲम्ब्युलन्स मधनं जायचो. कुठली डान्स कॉम्पिटिशन असू दे, लोकल कॉम्पिटिशन, गणपती इव्हेंट्स, हे इव्हेंट्स ते इव्हेंट्स, जिथे तिथे ॲम्ब्युलन्स मध्ये मागे मागे. लोक घाबरायची काय झालंय, पण आम्ही ॲम्ब्युलन्स मध्ये फुल साडीमधून गेटअप मधून आम्ही खाली उतरून यायचो. खूप सपोर्ट केले त्यांनी या पूर्ण जर्नीमध्ये. आता सुद्धा पप्पांनी पूर्ण रिक्षाला माझे पोस्टर्स लावले होते. लोकांनी तोंडावरती पण खूप ट्रोल केलं. लोक खूप बोलली. लोकांना कळत नाही की तो एक शो आहे आणि काय बोलायचं ते मला जर का बोलले ना तर ते मी मॅच्युअरली घेऊ शकते, कारण की मला कळतं तो एक शो आहे. पण लोक घरच्यांनाही बोलले, लोक चुकीचं आहे खरं तर बघायला गेलं तर. पप्पांना तोंडावर बोलले जेव्हा पप्पा वोट्स वगैरे हे करायला जायचे. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून सुद्धा तो बाप माझ्यासाठी झिजतोय अजून पण उभा आहे, अजून पण मला इथे घेऊन आलाय आणि अजून पण तो तितक्याच अभिमानाने म्हणतो की तू लढ, मी आहे पाठीशी, खूप अभिमान आहे तुझ्यावरती. ते बघतायत की खूप कष्ट केलेत. 200-250 रुपयाच्या पर डे साठी सुद्धा माझे पप्पा मला पुण्यावरनं साताऱ्याला ॲम्ब्युलन्स मधून घेऊन गेले. तर कष्ट चालू आहेत आणि खुश आहे मी की कितीही काही जरी झालं तरी आई बाबा सोबत आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात जाताना एक विचार केला असाल की मला असं वागायचं किंवा तसं वागायचंय, तसं तुझ्या बाबतीत झालंय का? की म्हणजे मी शांत राहणार किंवा मी गेम स्पिरिट दाखवणार, असं काही तू ठरवलं होतंस का? मी हेच ठरवलं होतं की मी ती तर नाही बनणार जी खूप इझिली कोणीही तिला दाबू शकतो. मी ती कधीच नाही बनणार जी कोणासमोरही झुकू शकते. एक्झॅक्टली. कधीच मी झुकणार नाही, मी स्वतःला चेंज करणार नाही. मी लोकांना तिथल्या आवडू किंवा ना आवडू, मी जशी आहे मी तशीच राहणार आहे. माहिती आहे मला की माझी भाषा खूप रफ आहे, मी जशी माझी बॉडी लँग्वेज, ते टिपिकल मुलींचे जे हे असतात ना कॅरेक्टरिस्टिक्स, नाजूकपणा, ते बोलण्यात सौम्यता, ती नाहीये माझ्या. माझी पर्सनॅलिटी खूप टॉमबॉईश आहे आणि मी अशी, मी जशी आहे ना, आय वॉन्ट टू बी रिअल. मग माझं खरं रूप आल्यानंतर लोकांना डिसाईड करू दे की मी त्यांना आवडते का नाही आवडत आहे. मी जर का मुखवटे बदलून घालून मी जर का तिथे गेले, तो मुखवटे किती दिवस टिकतील? तो मुखवटा 1 आठवडा राहील, त्याच्यानंतर इन प्रेशर तो बाहेर येणार आहे आणि लोकांना कळणार नाही की खरी कुठली आहे, लोकांना कळणार नाही. आता जे लोक माझ्या प्रेम करतात ना, त्या लोकांना मी जशी आहे ना त्यांना मी तशीच आवडते आणि त्या गोष्टीचं एक स्वतःला चांगलं वाटतंय की मी कुठल्या शो साठी, कुठल्या लोकांसाठी मी मोल्ड नाही झाले, मी स्वतःला खूप बदललं नाही. शब्दांवरती आवर घातले, पण मी माझी पर्सनॅलिटी नाही बदलू शकत आहे.
तू जसं म्हणालीस की शब्दांवर आवर घातली, आम्हाला काही नवीन शब्द तुझ्याकडनं ऐकायला मिळाले बिग बॉसच्या घरात. तर ह्याचं इन्स्पिरेशन कोण आहे नेमकं? खबरदार मूवी बघितलाय आम्ही आता तोच व्हिडिओ तो वाला मी ती जी ऍक्ट्रेस बोला टवळे माझे इन्स्पिरेशन तेच आहेत. पण मग परत तेच होतं ना की हे शब्द स्लँग्स आहेत आणि हे लोकांना शिव्या वाटतात, पण या शिव्या नाही आहेत. शिव्या असत्या तर बिग बॉस मराठीने ते टेलिकास्टच नसते केले, ते बीप केले असते किंवा ते एडिट केले असते. हरभऱ्या फुटाणे वटाणे हे भाज्या आहेत, हे कडधान्य आहेत, ते कडधान्यांना त्या लोकांनी शिव्यांवरती घेऊन गेले. त्या स्लँग्स आहेत. आपण इंग्लिशमध्ये खूप काही बोलून जातो, तेच मराठीत ऐकायला लागलं की अरे बापरे शिवी देते असं वाटतं, पण असं ते नाहीये. त्या गावाकडची खूप नॉर्मल भाषा आहे, जी गावाकडे छोटी छोटी लेकरं पण वापरतात आणि त्या शिव्या नाहीयेत. ते मे बी मी अग्रेशन मध्ये अशा प्रकारे ए वगैरे करून बोलत होते, मे बी ती शिवी वाटत असेल, पण त्या शिव्या नाहीयेत. तुझ्याने राखीची जी जुगलबंदी होती ना ती पण खूप व्हायरल झाली, कारण तुम्ही दोघी जे एकमेकींना बोलत होत्या ना तो व्हिडिओ पण फार व्हायरल झालाय. तिला एवढं भारी वाटत होतं, ती बोलत होती रुचिता तू जे बोलते ते मला कळत नाहीये पण मला भारी वाटतंय. सो ती सुद्धा इतकी शब्द शिकून गेली होती, ती मला बोलत होती तू बघ बरं का कुठलं काय घाण आहे का. मी म्हटलं काहीच घाण नाहीये यातलं. सो त्याच्यामुळे ती सुद्धा मनसोक्तपणे माझ्यासोबत फुल बिंदास आमची जुगलबंदी चालू होती. आता बिग बॉस मराठीचे तू म्हणाल की 6-7 आठवडे घरात तू घालवलेस. एक अशी गोष्ट जी तुला करायची राहिली, बिग बॉसच्या घरात करायची होती पण ती राहिली, अशी कोणती गोष्ट आहे तुझ्यासाठी? मी एक्सपेक्ट केलं होतं की मी फॅमिली वीक पर्यंत टिकेल, जेव्हा फॅमिली त्या दरवाज्यातून आत येईल. आणि मला असं झालं होतं की 8 आठवडे इतकी टार्गेटेड होते ना मी, इतकी बोलायला जायचे 12 लोकांवर चढायचे, त्या नादात माझ्या तोंडून काहीतरी भलतं निघायचं, त्या गोष्टीच्या बावच्या धक्क्यावरती मुद्दा बनायचा. मी बोलायला गेले, डिफेंड करायला गेले तर बोलू द्यायला नाही जायचं किंवा काहीतरी वेगळ्या डिरेक्शनला जायचं. मी इतकी थकले होते ना स्ट्रॉंग स्वतःला ठेवून, कारण की इट्स नॉट इझी की तुम्हाला 7 आठवडे कंटिन्यू बोललं जात आहे आणि यू आर स्टील स्ट्रॉंग. इट्स नॉट इझी की तुम्ही शो साठी सगळं काही करताय. इट्स नॉट इझी, तुम्ही टास्क मध्ये जीव तोडून खेळताय, पण त्याच्यासाठी 1% कधी अप्रिसिएशन नाहीये. कधीच अप्रिशिएट नाही केलं गेलं मला शो मध्ये, कधीच. मी ज्या प्रकारे टास्क खेळले मला नाही वाटत कुठलाही मुलगा किंवा कुठलीही मुलगी तशा प्रकारे टास्क खेळली. पण तुला माहितीये बरेच तुझे एक्स जसे म्हणाली कंटेस्टंट ते खूप तुला म्हणत होते की रुचिताचं जे स्पिरिट आहे ना ते आम्हाला खूप आवडतं, रुचिता जे करते ना ते आम्हाला आवडतं. भलेही तुझी जी भांडखोर बाजू असेल ती दिसत असेल, पण बऱ्याच लोकांनी तुला सपोर्ट केला. अजून पण आम्ही कमेंट्स वाचतो ना की रुचिताला आम्ही टॉप 5 मध्ये बघत होतो. सो डोंट वरी, तुला सपोर्ट करणारे, तुझं ते स्पिरिट जाणून घेणारे अजूनही लोक या जगात आहेत, तुझे एफर्ट्स जाणून घेणारे लोक आहेत. सो डोंट वरी. थोडक्यासाठी टॉप 5 कुठेतरी चुकलं रुचित, काय वाटेल? थोडक्यासाठी नाही, म्हणजे अजून होता बरं. अजून बराच काळ होता आणि मला खरंच वाटलं होतं, मला टू बी ऑनेस्ट मला वाईब आली होती दुसऱ्या आठवड्यात की मी जाणार आहे म्हणून. कारण की खूप मोठी मोठी नावं माझ्या समोर होती, 35,000 फॉलोअर्स घेऊन शो मध्ये आले होते, लोकांचे मिलियन्स मध्ये होते. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं राधा समोर मी टिकेल, करण समोर मी टिकेल. मला वाटलं होतं मी तेव्हाच घरी जाते. पण आता जेव्हा मी खेळात इतक्या पुढे आले होते आणि मी एक खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर बनले होते, मी शोचा एक खूप महत्वपूर्ण हिस्सा बनले होते. मला बाहेर आल्यानंतर कळलं की जर का दिवसातनं 4 प्रोमो होते तर त्यातले 3 फक्त माझ्यावरती होते. सो मला माहिती होतं की मी खूप एक इम्पॉर्टंट पार्ट आहे त्या शोचा. सो मी कुठेतरी स्वतःला इमॅजिन केलं होतं टॉप 5 मध्ये, पत्र वाचताना घरच्यांचं, घरचे घरात येताना, किंवा विनर नाही तर ऍटलिस्ट ती पैशांची बॅग घेऊन घराच्या बाहेर निघताना. पण ते स्वप्न कुठेतरी अधुरं राहिलं. एक्सपिरियन्स चांगला होता, पण ही खंत नेहमी मनात असणार आहे की थोडंसं राहून गेलं. बिग बॉसच्या घरातला एक चांगला दिवस आणि एक वाईट दिवस रुचिता आज लगेच आठवला तर कोणता? वाईट दिवस जेव्हा मी चक्करून पडले होते, कारण त्या जेव्हा गोष्टी मला कळल्या आहे, अशा अशा दाखवल्या जात आहेत किंवा दिसत आहेत, मला ते खरंच एक्सपेक्टेड नव्हतं. कारण त्या जेन्युइन नात्याला खूप घाणेरडं वळण दिलं गेलं आणि खूप घाणेरडं दिसलं ते, आणि ते कधीच तसं नव्हतं. सो मी तिथे तुटले होते की यार हे असं कधीच नव्हतं. ते सेम रोशन दादा सोबत होतं, पण ते रोशन दादा सोबत त्याला दादा म्हणते म्हणून मे बी ते नाही दाखवलं गेलं. चांगला दिवस जेव्हा मी माझा प्रीमियर होता आणि मी जशी बोलले की मी याच लोकांच्या मागे बॅकग्राऊंड डान्सर म्हणून डान्स करत होते आणि मी त्याच लोकांसमोर आज मी एक मेन आर्टिस्ट म्हणून डान्स करतेय आणि स्वतःच्या नावाची पार्टी घेऊन घराच्या आत जाते, आणि तेव्हा मी ती लटकवली. तो माझा बेस्ट दिवस होता आयुष्यातला. काय सांगशील रुचिता, काय पुढचे प्लॅनिंग आहेत तुझे? मला खूप काम करायचं आता, मी खचून जाणार नाहीये. खूप निगेटिव्हिटी, खूप ट्रोलिंग झालीये, पण मी मूव्ह ऑन करते आणि मी ते डायजेस्ट करते आणि मी आता शिकते त्या गोष्टी हँडल करायला.
दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ दिस इंडस्ट्री, हे मी ऍक्सेप्ट केलंय. मला आता खूप एक्सप्लोअर करायचं आहे सगळ्या क्षेत्रामध्ये. मी ज्याच्यामध्ये प्रशिक्षण घेतलंय, मग ते डान्स असू दे किंवा 11 वर्षांचे थिएटर एक्सपिरियन्स असू देत किंवा डान्स कोरिओग्राफी असू देत. मी लावणी शिकवते, मे बी मला ते अजून शिकवणं पुढे कंटिन्यू करायचंय. किंवा मला असे कॅरेक्टर्स प्ले करायचे ज्याच्यामध्ये मी एक फायटर दिसतेय, वॉरियर दिसतेय किंवा खलनायिका दिसतेय, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण मला आता मेन स्ट्रीम टेलिव्हिजनमध्ये घुसायचंय. ही अपील आहे सर्व कास्टिंग डिरेक्टरसाठी. रुचिता तयार आहे, तुम्ही फक्त काम सांगा काय आहे ते रुचिता करायला तयार आहे. क्या बात आहे. जाता आता एक अशी गोष्ट रुचिताची जी जगाला माहिती नाही. रुचिता जितकी बेधडक दिसतेय, जितकी बोलकी भांडकुदळ दिसते, तिचं दुसरं साईड खरंच खूप सॉफ्ट आहे, खूप चाइल्डिश आहे, इमोशनली डम्ब आहे आणि अशी आहे की ते इमोशनली पटकन अटॅच होऊन जाते. तिला डिटॅचमेंट लवकर जमत नाही, खूप लवकर ट्रस्ट करते. हे त्या खेळात दिसलं नाही, कारण ऑफकोर्स एका तासात किती दाखवणार. पण माझी जी दुसरी बाजू आहे ती खूप सॉफ्ट आहे. तुम्ही कधीच इमॅजिन नाही करणार की हे दोन पेहलू असू शकतात रुचिताचे. ही जितकी अशी आहे ती तितकीच दुसरी अशी आहे. आणि मी दोन्ही पण माझे पर्सनॅलिटीचे जे ट्रेट्स आहेत मी ते ऍक्सेप्ट करते. आणि आय थिंक आता जो दुसरावाला पार्ट आहे जो महाराष्ट्राला नाही दिसलाय तो मी पुढे आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. नक्कीच. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट टू युअर फ्युचरसाठी. थँक्यू. थँक्यू सो मच.